नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी यूट्यूब चॅनलमध्ये. तर 2026च्या मान्सूनचा स्कायमेटचा हवामान अंदाज आज आलेला आहे. तर कोणत्या महिन्यामध्ये कसा पाऊस पडणार आहे याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण की यंदा शेतकऱ्यांना दुष्काळाचा सावट या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. त्यामुळे कोणत्या महिन्यामध्ये कसा पाऊस पडणार आहे याबद्दल स्कायमेटने हवामान अंदाज या ठिकाणी वर्तवलेला आहे. तर आपण हा हवामान अंदाज या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, की जेणेकरून तुम्हाला जे आहे कोणत्या महिन्यामध्ये कसा पाऊस राहील त्यानुसार जे आहे तुम्हाला तुमचे जे आहे पेरणी तसेच जे आहे पिकांची लागवड तुम्हाला करता येईल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने 2026च्या मान्सून हंगामात अर्थात जून ते सप्टेंबर दरम्यान दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आज वर्तवलेली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे देशात 2026च्या मान्सून हंगामात दीर्घकालीन सरासरीच्या 94% पाऊस होईल असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. देशात मान्सून हंगामात दीर्घकालीन सरासरी 868 मिलीमीटर पाऊस पडतो, परंतु यंदाच्या हंगामामध्ये 816 मिलीमीटर पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवलेला आहे. यंदा यामध्ये जे आहे 5% या ठिकाणी तफवा या ठिकाणी गारळ धरलेली आहे. म्हणजे यंदा मान्सूनमध्ये 96 ते 104% पाऊस सरासरी जे आहे दरवर्षी पडत असतो. 96% ते 104% पर्यंत दरवर्षी पाऊस पडतो. परंतु यंदा जे आहे हा पाऊस फक्त जे आहे 90 ते 95%च राहील असा अंदाज जे आहे स्कायमेटनी वर्तवलेला आहे. तर पावसाचा खंड नेमकी कोणत्या महिन्यामध्ये पडणार आहे याचा अंदाज या ठिकाणी जाणून घेऊया. स्कायमेटच्या अंदाजानुसार जून आणि जुलै महिन्यात पाऊस सरासरी इतका राहण्याची शक्यता आहे. म्हणजे सुरुवातीला जून आणि जुलैमध्ये पाऊस हा पडणार आहे. त्यामुळे मान्सूनची सुरुवात दमदार होण्याची चिन्ह आहे. परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असून पावसाचे वितरण असमान राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचं या ठिकाणी प्रमाण हे कमी असणार आहे किंवा खंड असू शकतो. तसेच देशाच्या काही भागात अतिवृष्टी तर काही भागात पावसाचा खंड पडेल असा देखील स्कायमेटने हवामान अंदाज या ठिकाणी वर्तवलेला आहे.